विधानसभेचा बिगुल वाजलाय, प्रचार मध्यावरती येऊन ठेपलाय। वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये प्रत्येक उमेदवार आपल्या परीनं प्रचार करतोय। प्रचाराचा धुरा या ठिकाणी सुरू आहे। मी सध्या मोहोळ मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार यशवंत माने आपल्यासमोर आहेत। तर काय सांगाल, प्रचार मध्यावरती आलाय, लोकांपर्यंत जात आहे, प्रचाराचा मुद्दा काय आणि लोकांच्या समस्या काय आहेत? प्रचार मध्यावरती आलाय, परंतु पहिल्या दिवसापासून जसं दिवस वाढतील त्या पद्धतीने प्रतिसाद फार चांगल्या प्रकारे वाढत आहे। मला आनंद होतो की पाठीमागील 5 वर्ष या जनतेची सेवा केलेली जनता कधी विसरत नाही। त्यामुळे मला इतका आनंद होत आहे की सर्व आमच्या मित्रपक्षातील सर्व नेते मंडळी बरोबर आहेत, मतदार बंधू भगिनी आहेत, माझ्या भगिनी बरोबर आहेत। त्या सर्वांच्या प्रेमामुळे मला फार आनंद होत आहे। खरं तर तुम्ही महायुतीचा गट म्हणून प्रचार करतायत, मतदारांमध्ये प्रचार करताना महायुती ज्या वेगवेगळ्या योजना असतील, लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी मोफत बिल, कृषी पंपाचं बिल केलं असेल, त्या योजनेचा फायदा तुम्हाला कसा होतो आणि मतदारांमध्ये या निवडणुकीत कसा होतो फायदा? खऱ्या अर्थाने लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये फार अंतर पडलेलं आहे। लोकसभेच्या टायमिंगचा वेगळे मुद्दे होते, आता या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारे महायुतीने शेतकऱ्याला मोफत वीज पुरवठा दिल्यामुळं शेतकरी समाधानी। 2 मोटरवाल्या शेतकऱ्याला वर्षाला 2 लाख रुपयाची बचत होती आणि पाठीमागील जवळजवळ 10-15 लाख रुपयाची जी बिलं थकीत होती ती सर्व बिलं माफ करून 0 रकमेची बिलं पाठवून दिल्यात। त्यामुळे शेतकरी हा पोशिंदा आहे, शेतकऱ्याला कळतंय कोण चांगलं कोण वाईट आहे, फसवं कोण आहे, प्रत्यक्ष काम कोण करतं आहे, ही भूमिका मांडल्यामुळं त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलं शिक्षण घेतात। एक घरात मुलगी असेल तर तिचं वर्षाचं उच्च शिक्षणासाठी मोफत दिलेलं आहे, 1 लाख रुपये फी जाते या, 2 मुले असतील 2 लाख रुपये फी होते त्या, लाईटीचं 2 बिल 2 लाख आणि मुलींचं 2 लाख, 4 लाख रुपये प्रत्यक्षरित्या आमच्या सभासदांना शेतकरी बांधवांना याचा लाभ होत आहे। लाडकी बहीण योजनेचा सुद्धा चांगला फायदा फार चांगला जोरात आहे। विरोधकांनी आता विषय सोडून द्यायचा की आपण निवडून येईल किंवा सत्ता बनल, फक्त लाडक्या बहिणीच लाडक्या भावांना आता निवडून आणणार आहेत। खरं तर लोकसभेला मराठा आरक्षणाचा ट्रेंड खूप चांगला हे झाला, प्रश्न गाजला, त्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीचा प्रश्न येतो, पण तो प्रश्न कशापर्यंत तुम्ही हाताळताय? पाठीमागील 15-16 महिन्यापासून मराठा समाजाचे आरक्षण चालू होतं, आरक्षणाचं संप चालू होते, लढा चालू होता, उपोषण चालू होते। याच्यामध्ये आमदार या नात्याने मराठा समाजाचं आरक्षण असू द्या, धनगर समाजाचं आरक्षण असू द्या किंवा मुस्लिम समाजाचा असू द्या, लोकप्रतिनिधी हा फक्त एका जातीचा नसतो, सर्व जाती धर्माचा असतोय। जरांगे पाटील साहेबांच्या उपोषणाला किंवा आंदोलनाला सर्व मराठा बांधवांना मी स्वतःहून प्रत्येक ठिकाणी मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला। महात्मा गांधींच्या पुतळ्यावरचं उपोषण असेल, राज्यपालांच्या गेटवरचं आंदोलन असेल, मंत्रालयाला कुलूप लावलेलं आंदोलन असेल किंवा इतर सभागृहामध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशन असेल, मुंबईच्या पावसाळी अधिवेशन, प्रखरतेने तीव्रतेने मी मराठा समाजाच्या मुलांची बाजू मांडलेली आहे। त्यामुळे सर्व मतदारांना माहीत आहे की हा आमदार आपल्यासाठी झटलेला आहे का नाही झटलेला। जरांगे पाटील साहेबांकडे मी त्या गोष्टीचं त्यांना भेट घेऊन आलेलो आहे। त्यामुळे त्यांची भूमिका आहे, ज्यांनी आंदोलनामध्ये आम्हाला सहभागी केलं आहे त्याला आम्ही मदत करू, जो आम्हाला पुढे मदत करेल त्यांना आम्ही मदत करू, अशा पद्धतीने मराठा समाज असतील, धनगर समाज बांधव असतील किंवा मुस्लिम समाज आहेत। एकमेव मी आमदार आहे की मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी सभागृहात मागणी करणारा, त्यामुळे तेही बांधव फार चांगल्या पद्धतीने मदत करतात। मी असा उमेदवार आहे, मला जातीपातीची कुठली किनार नाही, सर्व मतदार बंधू माझ्या पाठीची उभा आहेत, एवढं मी सर्वात मोठा आनंद आहे मला। तर सगळे प्रश्न समाजामधले असतील ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण एकमेव तुम्ही असे आमदार आहात की लोकांना सांगताय की जर मी काम केलं असेल तर मला मतदान द्या आणि काम केलं नसेल तर मतदान देऊ ना, हा आत्मविश्वास कशा पद्धतीने? 142 गावामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला। काम करत असताना कोणत्या गावाने मला जास्त लीड दिलं, कुठल्या गावाने कमी दिलं असं न बघता जो मतदार समोर पुढे येईल त्याचं मी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। जिथं जे निधीची गरज आहे त्या ठिकाणी टाकला। त्यामुळे 142 गावात निधी दिलेला आहे। एकही गाव असं नाही की माझ्या माध्यमातून तिथं निधी गेला नाही। जवळजवळ 99% गावात कोटींच्या पुढची निधी आहे, 1 कोटीपासून 30 कोटीपर्यंत निधी आपण गावाच्या हिशोबाने आपण दिलेला आहे। मतदारसंघात 3000 कोटीच्या आसपास 3400 कोटी रुपयाचा निधी आणला आहे आपण। 2700 कोटी रुपये अगोदर आणला होता, शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला MSCBचा निधी 250 कोटी रुपये मिळाला, 400 कोटी रुपयाचा निधी आपल्याला अनगर जलसंपदा विभागाचा मिळाला आणि 20 कोटी रुपयाचा निधी मोहोळ आणि अनगरमधील दोन्ही प्रशासकीय नगरपालिका नगरपंचायतीच्या बिल्डिंगसाठी मिळाला। त्यामुळे 3400 कोटी पार करून आपण या ठिकाणी गेलेलो आहे। त्यामुळं सर्व गावात शहरात निधी द्यायचं काम केलं आहे महायुती सरकारच्या माध्यमातून। फार चांगल्या प्रकारची कामं चालू आहेत सध्या। खरंच मी कौतुक केलं पाहिजे महायुती सरकारचं। लाडकी बहीण योजना केली, शेतकऱ्यांना वीजमाफी दिली, येणाऱ्या कालावधीत लाडकी बहीणला 1521 रुपये आपण करतोय, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहोत आपण। परंतु घोडेश्वर ते मोहोळ आणि मोहोळ ते वैराग हा कधी न होणारा 415 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर करून दिला। कुरुल ते पंढरपूर पाठीमागील 40 वर्षापासून
तिथल्या बांधवांची मागणी होती की आम्हाला पंढरपूरला जाण्यासाठी आम्हाला दुसऱ्या बाजून जावं लागतं आहे. त्या ठिकाणी 271 कोटी रुपयाचा रस्ता देऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली आहे. अण्णांच्या कालावधीपासून अनगर परिसरामध्ये पाण्याची मागणी होती. अण्णांच्या कालापासून परत मालक आमदार झाले, बरेचसे आमदार झाले, पण खऱ्या रीतीने माझ्या नशिबात ती काम होतं. महायुती सरकार येणं गरजेचं होतं. म्हणजे महायुती सरकार आलं, मी आमदार होतो म्हणून ते काम झालं, इतर गोष्टी शक्य नाही. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे दादा अर्थमंत्री आहेत. त्या दादांनी खऱ्या अर्थाने महायुतीच्या माध्यमातून शिंदेसाहेबांनी, फडणवीससाहेबांनी मदत केली. पण आमचे खरे तारणहार किंवा आमच्या मतदारसंघाचे जसे मी बघतोय तसं आमच्या सर्व आमदारांची भूमिका दादांपाशी मांडल्यानंतर दादांनी टोटली निधी मंजूर करण्यासाठी फार माझ्यासारख्या एक नवख्या आमदाराला त्यांनी मदत केली. म्हणूनच आज ही जनता माझ्या पाठीशी आहे. जर दादांनी सहकार्य केलं नसतं, मालकांनी आशीर्वाद दिला नसता तर ही जनताही माझ्याकडे आली नसती. विकास काम तुम्हाला त्या पद्धतीने करता आली नसती. खरं तर निवडणूक मध्यावरती आले, वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी करतायत. उमेदवार देण्यापासून ते उमेदवार जाहीर करण्यात अनेक घडामोडी घडल्या. काल कुठच्या माध्यमातून चर्चा होती की जे क्षीरसागर अपक्ष म्हणून उमेदवार होते त्यांनी कुठं खरला पाठिंबा दिला आहे, काय संदर्भात? नाही, माझ्या कानी अजून आलेलं नाही की पाठिंबा दिला वगैरे काही नाही आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीवरती काय होईल? असं तिरंगी लागली किंवा दुरंगी लागली तरी काय परिणाम होणार नाही. जनतेने ठरवलंय आमदार यशवंत मानेला सभागृहात पाठवायचं आहे. त्यामुळे कुणी राहिले काय नाही राहिले काय. तर ही जी निवडणूक आहे ही विकासा मुद्द्यावर न होता कुठं राजन पाटील आणि मोहोळ तालुका संघर्ष समिती याच माध्यमातून ही निवडणूक खरं तर लढवली जाते. विकास मुद्द्यावरती आमच्याकडून मी कुणावर टीका केली का? आता मी फक्त काय केलं आणि काय करणार एवढं सांगितलं. मी निवडणूक पूर्ण विकासाच्या कामावर करतोय. अहो, या जनतेने तुम्हाला विकास करायसाठी निवडणूक पद्धत देते. तुम्ही भांडणं करायला देत नाहीत. भांडणं करायला त्यांच्या घरी पाहिलं नाहीत की प्रत्येकाने पाहिलं. दूधवाली एरिया आहे, किती बी पाहिलं नाही त्यांच्याकडे. कामं यांची विकास करण्यासाठी निवडून देतात. त्यांना माहिती आहे की कामं झालेली येतील, होणार येते. वाद घालणाऱ्या माणसाला मध्याला ही मोकळी येतोय तेव्हा. तर खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही काम करत असताना जवळपास 3,500 कोटीचा निधी आणला आहे. पुढच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर तुम्हाला लोकांनी संधी दिली, तुम्ही लोकप्रतिनिधी झाला तर पुढचं विजन काय असणार? कारण या 5 वर्षा काळामध्ये तुम्ही बहुतांश पद्धतीने मतदारसंघातले रस्ते असतील, पाणी असेल, या प्रश्नाचं जातीने लक्ष द्याल, त्या समस्या सोडेल. पुढचं विजन काय असणार? मी आपल्याला सांगतो, जे उर्वरित रस्ते आहेत ते पूर्ण करणार आहे. खऱ्या अर्थाने मला या मोहोळ शहराच्या बाजूला कृषी विभागाच्या जागेमध्ये सोलापूर जिल्ह्यातलं एकमेव शासकीय महाविद्यालय कृषीचं करायचं आहे मला. म्हणजे मुलांना आपल्या इथं शिकलं पाहिजे तसा प्रस्ताव कॅबिनेटपर्यंत पोहोचवलेला आहे. दुर्दैवाने शेवटच्या कॅबिनेटमध्ये झाला नाही, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या मोहोळ शहरामध्ये सोलापूर जिल्ह्याचं एकमेव कृषी महाविद्यालय या ठिकाणी होणार आहे. जेणेकरून माझ्या भागातील, माझ्या मतदारसंघातील मुलांना राहुरीला, पुण्याला इकडं न जाता त्याच्या पहिल्या पॉवरमध्ये आलं पाहिजे. मोहोळ या ठिकाणी ॲडमिशन ते कॉलेज करणार आहे. MIDCमध्ये 500 एकर जागा, म्हणजे MIDC वाढवणार आहे. आपल्या तरुणांना नोकरीचा वाव मिळावा म्हणून 500 एकर जागा आपण आता सध्या उदय सामंत उद्योगमंत्री होते, दादांच्या मार्फत आपण तो प्रस्ताव पाठवून दिलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ती 500 एकरामध्ये नवीन प्रोजेक्ट आपण उभारणार आहोत. आणि ती संपल्यानंतर मोहोळ शहराच्या बाजूला ज्या ठिकाणी शासकीय जागा असेल किंवा कमी दराची जागा मिळत असेल त्या ठिकाणी आपण एक मिनी MIDC सुद्धा करणार आहोत. ही आपली प्रमुख कामं आहेत. नंतर सिंचनाची कामं असतील, हे कामं होत राहतील. तर हे होते मोहोळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार यशवंत माने. त्या पद्धतीने सांगितलं की गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं रस्ते आणि आरोग्य या संदर्भात काम केलं, तर पुढील येणाऱ्या काळामध्ये संधी मिळाली तर त्या पद्धतीनं उद्योग आणि शिक्षणासंदर्भात ते काम करणार. थोडं दत्तावाणीसह बालाजी पोगारे, घाटणे, मोहोळ.